नमस्कार, मी निरंजन. आज पुन्हा तुमच्याशी या माध्यमामधून बोलण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण आहे 2 दिवसापूर्वीच केंद्र सरकारने मंजूर केलेले 3 कायदे, फार्म बिल ॲक्ट्स. त्यातलं एक अमेंडमेंट होती आणि 2 नवीन कायदे केंद्र सरकारने मांडले आणि मंजूर केले. आणि याच्याबद्दल खूप सविस्तर खरं तर चर्चा होणं गरजेचं आहे आणि लोकांपर्यंत माहिती जाणं खूप गरजेचं आहे. पण आणि ते 2-3 भागांमध्ये मी करण्याचा प्रयत्न करेनच. पण आज पहिल्या भागामध्ये विशेषतः आज मी ज्यावेळेला एक हर्षवर्धन दातारांची पोस्ट वाचली, त्यावेळेला हे जाणवलं, की सगळ्यात पहिले तर याच्यातला कायदेशीर भाग जो आहे, हा लोकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना समजावा. अर्थातच मध्यमवर्गीय शहरी लोकांना सुद्धा हा समजणं गरजेचं आहे. कारण की या टप्प्यातला जर पहिला बळी शेतकरी होणार असेल, तर अंतिम बळी तो ग्राहक सुद्धा होणार आहे. म्हणून याची माहिती त्यांना सुद्धा असणं आणि जागरूकता त्यांच्यामध्ये असणं ही खूप जरुरी आहे. तर त्याच पोस्ट्सवरच्या लिहिलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा भाग मी तुमच्यासमोर आणतोय. यातला सगळ्यात भाग हा आहे, की ए-पी-एम-सी म्हणजे बाजार समित्या, ॲग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज या जवळ-जवळ निष्प्रभ पूर्णपणे करून टाकल्यात. म्हणजे संपवल्यात असं बरेच जण म्हणतायत. पण पूर्णतः निष्प्रभ याच्यामध्ये निश्चितपणे त्या झालेल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल आत्ता याच्यामध्ये काही आज बोलणार नाही आहोत, कारण की तो पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तो ज्यांनी त्यांनी ठरवायचा आहे, की कॉन्ट्रॅक्ट करायचं आणि कॉन्ट्रॅक्टच्या अंडर शेती करायची का नाही करायची हा. पण त्याही बद्दलचं विस्तृत आणि सविस्तर विवेचन आपण नंतरच्या येणाऱ्या भागांमध्ये करणारच आहोत. आता हा मुळामध्ये कायदा राज्यसभेमध्ये खरोखर बहुमताने मंजूर झाला की नाही, हा खरोखर शंकेचा प्रश्न आहे. याचं कारण असं, की एक व्हिडिओ आपण बघितला असेल, जो इथं दाखवण्याचाही आम्ही प्रयत्न करतोच आहे, की राज्यसभेमधल्या विरोधी पक्षांना याच्यामध्ये चर्चा करायची होती. राज्यसभेचे जे प्रमुख आहेत, जे भारताचे उपराष्ट्रपती असतात घटनात्मकरित्या, तर उपराष्ट्रपतींनी स्वतः असं सांगितलेलं होतं, की डिस्कस, डिबेट एंड डिसाईड ही त्रिसूत्री असली पाहिजे संसदीय कामकाजाची. आणि डिस्कस, डिबेट एंड डिसाईड ही त्रिसूत्री असताना सुद्धा जर का त्याच राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना त्यांच्या शंका, त्यांचे प्रश्न आणि त्यांची भीती या सगळ्या कायद्याबद्दलची ही व्यक्त करण्याची जर का परवानगीच दिली जाणार नसेल, पूर्णतः ती नाकारली जाणार असेल, त्यासाठी ते नियमांचा दाखला देत होते, पण तेही नियम नाकारले आणि त्यांना संसदेमधून, राज्यसभेमधून बडतर्फ केलं त्या खासदारांना. उरलेले जे विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेमध्ये होते, त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचं एक कॉर्डन उभं केलं गेलं आणि त्या कॉर्डनच्या आतमध्ये ते विरोधी पक्षाचे खासदार आहेत आणि दुसऱ्या बाजूनी नुसतं आवाजी पद्धतीने आवाज करून मंजूर, मंजूर, मंजूर असं करून ते विधेयक कायदा म्हणून राज्यसभेने पास केलं. तर म्हणून हा खरोखर शंकेला वावे, की हे खरोखर बहुमताने झालं का नाही झालं? कारण राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत नाहीये. राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकारमध्ये असलेले अकाली दल हा एक प्रमुख मोठा पक्ष, ज्यांनी केंद्र सरकारमधल्या मंत्रिपदाचे राजीनामे सुद्धा दिले या कायद्याच्या विरोधामध्ये. टी-आर-एस सारखा पक्ष असेल किंवा नवीन पटनाईकांचा बिजू जनता दल पक्ष असेल, हेही त्यांचे सहकारी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये होते. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये मतदान न घेता, विशेषतः सदस्यांनी मतदानाची मागणी केलेली असताना सुद्धा, आणि राज्यसभेचा, संसदेचा नियम असं सांगतो, की एका जरी खासदारांनी मतदानाची मागणी केली तरी सुद्धा मतदान घ्यावं. पण ती पूर्णतः धुडकावून लावली गेली. ही मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेच्या बाहेर काढलं गेलं. उरलेल्यांना कॉर्डन करून आतमध्ये ठेवलं गेलं आणि आवाजी पद्धतीने हे बिल राज्यसभेत पास करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ही खरं तर याच्यामधली शंका आहे. दुसरा भाग,
या कायद्यामध्ये शेतकऱ्याकडून माल विकत घेणाऱ्याला आयकर पॅन म्हणजे आपलं इन्कम टॅक्सचं जे पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड किंवा केंद्र शासनाने दिलेलं एखादं ओळखपत्र हे त्याच्याजवळ असणं हे सक्तीचं आहे. त्याशिवाय इतर कोणाला माल विकणं ही शेतकऱ्यावरती त्याच्यावर बंदी घातलेली आहे, की पॅन कार्ड नसेल तर त्याला मालाची विक्री करता येणार नाही. आता कदाचित याच्यामध्ये नंतर केंद्र सरकार म्हणेल, की आधारचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करा. मुळामध्ये इथं असा विषय आहे, की हे कशासाठी सक्तीचं? आणि मुळामध्ये पॅन कार्डच्या व्यतिरिक्त तुम्हाला धंदा करताच येणार नाही, असं म्हणणं सुद्धा अत्यंत बेकायदेशीर आहे. कारण रोजगार कमावणं हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि जोपर्यंत तो रोजगार कुठल्याही म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ते काही नशेचे पदार्थ विकत नाहीयेत, ते काही स्फोटकं विकत नाहीयेत, ते काही आणखीन कुठली घातक गोष्टींचा व्यवहार करत नाहीये. शेतीमालाबद्दल जोपर्यंत तो व्यवहार होतोय, तोपर्यंत पॅन कार्डची सक्ती अशा पद्धतीने करणं हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की असा असा व्यवहार नाही केला, समजा पॅन कार्डच्या व्यतिरिक्त जर का व्यवहार नाही केला, तर या उल्लंघनासाठी ₹25,000 चा कमीत कमी दंड आहे. किमान दंडाची रक्कम आहे ₹25,000. म्हणजे माझं पॅन कार्ड न दाखवता समजा मी 10 किलो कांदे खरेदी केले, 10 किलो कांदे खरेदी केले आणि पॅन कार्ड नाहीये आणि त्या शेतकऱ्यांनी मला 10 किलो कांदा विकला. तर 10 किलो कांदा अगदी ₹50 भावाने जरी असेल, तरी ₹500 चा व्यवहार केला म्हणून किमान दंड लागणार त्याला ₹25,000 चा. आता आपण सगळ्यांनी सुद्धा विचार करायचा आहे, की दरवेळेला बाजारामध्ये जात असताना आपण आपलं पॅन कार्ड घेऊन जातो का? आणि पॅन कार्ड दिल्यानंतर ते पॅन कार्ड खरं आहे का डुप्लिकेट आहे, हे व्हेरिफाय करण्याची काही इन्फ्रास्ट्रक्चर त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे का? कारण डुप्लिकेट पॅन कार्ड तर खूप त्याचा सुळसुळाट भारतामध्ये झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ही अट टाकणं आणि इतका मोठा दंड लावणं हा हा पूर्णतः अव्यवहार्य आहे आणि म्हणजे अवाजवी तर आहेच आहे, पण बेकायदेशीर सुद्धा आहे. कारण की 2 जणांमधला व्यवहार हा त्यांनी कसा करावा, हे केंद्र सरकार ठरवू शकत नाही. प्रत्येक बाजारामधली वस्तू, किराणा मालाच्या दुकानामध्ये जाऊन एखाद्याने ₹5,000 चं समजा धान्य घेतलं, तर त्याला पॅन कार्ड दाखवायला लागतं का? रोजच्या व्यवहारामध्ये लागणाऱ्या अनेक गोष्टी, महिन्याच्या पातळीवर किंवा वर्षाचा साठवणूक म्हणून सुद्धा ग्राहक खरेदी करत असतात. ते दरवेळेला पॅन कार्ड दाखवून करतात का? ते नाही करत. मग पेरिशेबल आपण ज्याला म्हणतो, नाशवंत असा माल शेतकरी विकत असताना, त्याच्याकडून मात्र व्यवहार करताना, त्याच्याकडून मात्र खरेदी करताना पॅन कार्ड सक्तीचं करणं, हे अत्यंत अव्यवहार्य आहे आणि याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास येणाऱ्या काळामध्ये उद्भवेल. याच्या व्यतिरिक्त याशिवाय व्यवहार कसे पूर्ण केले पाहिजेत याची नियमावली केंद्र सरकार जाहीर करणार आहे आणि त्या प्रकारे व्यवहार नाही झाले, तर त्यावरती तो लिहिलेला दंड सुद्धा लावणार आहे. आता ही नियमावली केंद्र सरकार जाहीर करणार आहे. म्हणजे कधी जाहीर करणार आहे? याला काही टाईम फ्रेम आहे का? तर याला काही टाईम फ्रेम नाही. कायदा मात्र संमत झाला की दुसऱ्या दिवशी लागू होतो. संमत झालेला कायदा हा दुसऱ्या दिवशी लागू होतो. पण त्याची जी नियमावली असेल, म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स, ॲक्ट पास झाला, पण त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे केंद्र सरकार नंतर जाहीर करणार आहे आणि त्या नंतरला काहीही कालावधी अजून तरी त्यांनी सांगितलेला नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारची बंधनं जी शेतकऱ्याच्या रोजगारावरती येत येत आहेत, ती आली नाही पाहिजेत. ती आली तर ती बेकायदेशीर खरं तर आहेत. यात आणखीन एक विषय असा आहे, की शेतकऱ्याकडून एखाद्याने समजा माल विकत घेतला, तर 3 दिवसाच्या आत त्याचे पैसे शेतकऱ्याला त्याने दिलेच पाहिजेत आणि त्याने नाही दिले, तर पुन्हा ₹25,000 दंड आहे. याच्यावरती किमान दंड हा ₹25,000 चा आहे. आता ज्याला व्यवहार कळतो आणि ज्याला या या पातळीवरचा शेतकऱ्याकडच्या बाबतीतला व्यवहार समजतो, त्याला हे माहिती आहे, की शेतकऱ्यांनी समजा 1,000 किलो कांदा म्हणजे ही फार किरकोळ संख्या आहे. पण 1,000 किलो कांदा विकायला आणला. तर बाजार समित्यांमध्ये साधारण 21 दिवसाची पोस्ट डेटेड चेक दिला जायचा त्याला. आता यांनी हे बंधन आणलंय 3 दिवसावर. समजा एखाद्याने असं सांगितलं त्या शेतकऱ्याला, की मी तुला 7 दिवसात पैसे देतो आणि शेतकरी त्याला तयार झाला. त्याने 7 दिवसाचा पोस्ट डेटेड चेक सुद्धा त्या शेतकऱ्याचा हवाली केला, स्वाधीन केला.
7 दिवसानंतर त्याला पैसेही मिळाले त्या शेतकऱ्याला. पण 3 दिवसाच्या आत पैसे नाही दिले, म्हणून त्याच्यावरती पुन्हा ₹25,000 दंड लागणार. आता 1000 किलो कांदा, त्याची किंमत किती रुपये असणार आहे? एक ₹50,000, ₹40,000 समजा त्या 1000 किलो कांद्याची किंमत असेल आणि ते 7 दिवसानंतर त्याला मिळाले. आता त्याच्यावरचा दंड तर ₹25,000 असेल. पण त्या बाबतीमध्ये समजा तो शेतकरी किंवा तो ग्राहक विकत घेणारा, तो व्यापारी असेल किंवा साधा ग्राहक असेल, त्यांनी समजा तक्रार केली. कारण याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की दाद मागण्याची जी व्यवस्था आहे, रिड्रेसल फोरम, या ₹25,000 दंडाच्या विरोधामध्ये जर का रिड्रेसल फोरमकडे जायचं असेल, तर ते रिड्रेसल फोरम त्यांनी सांगितलंय प्रांत अधिकाऱ्यांकडे जायचं. प्रांत अधिकाऱ्यांनी 30 दिवसामध्ये याचा निर्णय द्यायचा. म्हणजे 3 दिवसात पैसे का दिले नाहीत याचा निर्णय त्यांनी 30 दिवसानंतर द्यायचा. 30 दिवसानंतर पुन्हा अपील करायचं असेल, तर ते अपील जिल्हाधिकाऱ्याकडे करायचं. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा निर्णय किती दिवसात द्यायचा याची काही कालमर्यादा नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाचं जर का समाधान झालं नाही, तर केंद्रीय कृषी सचिवाकडे जायचं आणि तिकडे तक्रार दाखल करायची. तो सुद्धा याचा निर्णय कधी देईल याची काहीही कालमर्यादा याच्यामध्ये स्पष्ट नाही. म्हणजे 3च्या ऐवजी 5 दिवसानंतर शेतकऱ्याला पैसे मिळाले, तर कदाचित त्याला त्यानंतर 500 दिवस या रिड्रेसल फोरममध्येच अडकून राहावं लागेल. हा सुद्धा याच्यातला खूप मोठा धोका आहे. यानंतर दुसरा भाग असा असतो, की माल सहज विकला जाण्याची जी शक्यता आहे. कारण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की शेतकऱ्याकडे सेल्समनची स्किल्स नाहीत. आजपर्यंत शेतकऱ्यांनी भाव सांगितला आणि त्या भावामध्ये निगोसिएशन्स केली आणि विकलं, असं घडलेलं नाही. 5 पिढ्या, 10 पिढ्यांपासून शेतकरी या व्यवस्थेने कधीही निगोसिएशन केलेलं नाही. कधीही सेल्समनशिप केलेलं नाही. कायम लिलावामध्येच त्यांनी त्याचा शेतमाल विकलेला आहे. आता अचानक त्याला तुम्ही सांगताय, की तुझा तू व्यवहार कर आणि तुझं तू निगोसिएशन कर आणि तुझं तू निगोसिएशन कर, पण पैसे मात्र तुला 3 दिवसात मिळाले पाहिजेत. आणि ते निगोसिएशन करत असताना त्याला जर असं वाटलं, की मला 5 दिवसात मिळतायत, मी ते स्वीकारायला तयार आहे, तर तो पूर्णतः 2 व्यक्तींमधला खाजगी व्यवहार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप केंद्र सरकार करू पाहत आहे आणि तो 3 दिवसात मिळाला पाहिजे, असं त्यात म्हणतंय. जेणेकरून शेतकऱ्याच्या अंगावरती माल पडून राहण्याची शक्यता आहे आणि असंही होण्याची शक्यता आहे, की घेणारा व्यापारी हा शेतकऱ्याला असं म्हणेल, की तुला 3 दिवसात पैसे हवे असतील, तर निम्म्या भावाने विक. म्हणजे तुला विकायचा असेल ₹40 किलोनी कांदा, पण ₹10-15 जर का तू विकायला तयार असशील, तर तुला 2 दिवसात पैसे देतो. आणि इथं त्याचं पुन्हा अडवणूक होणं, पुन्हा त्याचं शोषण होणं, याला नवीन सुरुवात होऊ शकते. हा त्यातला दुसरा धोक्याचा भाग. यात आणखीन एक विषय असा आहे, की उत्पादन म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जो चार्ज घेतला जातो, जे शुल्क शेतकऱ्यावरती आकारलं जातं, त्या व्यवहारांच्या बद्दल, तिथं होणाऱ्या सगळ्याच, तर ते बंद केलेलं आहे. आणि जर कोणी असं शुल्क वसूल केलं, तर त्याच्यावरती दंड लावला जाईल. आता मुळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुद्धा एखाद्या स्वतंत्र खाजगी एंटिटी सारखी आहे. आणि मग त्या खाजगी एंटिटीनी कशा पद्धतीने व्यवहार करायचे, त्याच्याबद्दल किती चार्जेस आकारायचे, हे त्यांनी ठरवण्याचा विषय आहे. आणि तो द्यायचा की नाही द्यायचा, ज्याला द्यायचा आहे तो देईल, ज्याला नाही द्यायचा तो नाही देणार. पण ज्याला नाही द्यायचा आहे त्याला दुसरीकडे जायचा मार्ग असेल. पण जो तो टॅक्स द्यायला तयार आहे, ती लेव्ही असेल किंवा जो सरचार्ज असेल, तो जोपर्यंत द्यायला तयार आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. याचं दुसरं उदाहरण, की Amazonमधून किंवा Flipkartवरून आपण ज्या गोष्टी मागवतो, त्यात Amazon आणि Flipkartचं कमिशन असतं. मग असं बंधन Amazon आणि Flipkartवरती का नाहीये, की ते असा कुठलाही चार्ज लावू शकणार नाहीत? म्हणजे इतर सर्व व्यवहारांमध्ये आपण कमिशन द्यायचं. म्हणजे दलालांच्या बद्दल सुद्धा बाजार समितीचा कायदा रद्द करताना त्यांनी म्हटलं, की दलालांकडून शोषण होतं आणि डीलर्सच्या मार्फत हा सगळा प्रकार होतो. त्यामुळे हे याच्यामध्ये मध्यस्थी नकोत. कुठली गोष्ट भारतातली ही डीलरच्या शिवाय विकली जाते किंवा दलालाच्या शिवाय विकली जाते? हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये दलालाशिवाय विकलं जात नाही. एकही वाहन या देशातलं हे डीलरच्या व्यतिरिक्त विकलं जात नाही. कंपनी डायरेक्ट मला विकते का? मग तो मधला डीलर माझं शोषण करतो असं मी म्हणतो का? त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट, ती टेलिव्हिजन, फ्रीज, मोबाईल फोन इथपासून सगळ्या गोष्टींमध्ये लागू होते. पण शेतीमालामध्ये मात्र मध्ये कोणीतरी नको. आणि तो मध्ये का हवा असतो? कारण की शेतकऱ्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नसतं.
त्या ट्रेडरचं, त्या व्यापाऱ्याचं ते इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. त्याच्याकडे दुकान नाही, त्याच्याकडे गोडाऊन नाही, त्याच्याकडे जाहिरात करण्याची व्यवस्था नाही आणि म्हणून तो मध्यस्थी असतो. पण आता तो त्याला बदनाम करून मध्यस्थाला तिथून बाहेर काढायचं आणि इतर सर्व देशातल्या, जगातल्या व्यवहारांमध्ये मात्र डीलर आणि दलाल हे कायम राहणार. हा हा याच्यातला विरोधाभास आहे आणि म्हणून हाही लक्षात यायला हवा. जोपर्यंत मी स्वेच्छेने कमिशन द्यायला तयार आहे, तोपर्यंत त्यात कोणाला आडकाठी असायचं काही कारण नसायला हवं. तिसरी गोष्ट, मुळामध्ये संविधानानुसार जे स्टेट सब्जेक्ट, सेंट्रल सब्जेक्ट, कन्करंट लिस्ट या तयार केलेल्या आहेत, त्यानुसार हा विषय पूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि मग राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय मध्ये हस्तक्षेप करून वेगळा कायदा संमत करण्याचा केंद्र सरकारला सुद्धा घटनेने अधिकार दिलेला नाही. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे, की केंद्र सरकारला असा अजिबात अधिकार दिलेला नाही, की ज्यात राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही वेगळे कायदे संमत कराल. आणि इथं राज्याच्या सर्व अधिकारांवरती पूर्णतः तिलांजली दिलेली आहे. ते पूर्णतः मोडीत काढलेले आहेत आणि हे संपूर्णपणे संविधान विरोधी आहे, घटनाबाह्य कृत्य केलेलं आहे आणि ते अशा आवाजी मतदानाच्या आधारावरती केलेलं आहे. आता ही दाद मागण्याची जी व्यवस्था आहे, ही जसं सांगितलं, की प्रांत अधिकारी, मग जिल्हा अधिकारी, मग केंद्रीय कृषी सचिवांकडे याचं अपील करायचं. त्याचा किती दिवसात निर्णय लागेल याच्यावरती काहीही कुठलंही बंधन नाही. त्यामुळे 3 दिवसात पैसे नाही मिळाले तर त्याला किती दिवस अडकून राहावं लागेल किंवा 3 दिवसाच्या नंतर पैसे घेतले तरीही ती तक्रार होऊ शकते आणि मग त्यावरती किती दिवस तो शेतकरी अडकून राहील, खेट्या मारत राहील, याला काही मोजमाप नाही. आणि आता या सगळ्या प्रोसेसमधून राज्य सरकारला पूर्णतः वगळून टाकणं, म्हणजे आपल्याला जर फेडरल स्ट्रक्चर मान्य केलेलं आहे संविधानाने आणि ते दिलेलं आहे, बहाल केलेलं आहे, तर या फेडरल स्ट्रक्चरमधल्या इसेन्शियल भाग असलेल्या राज्य सरकारला राज्य सरकारच्या विषयाच्या संदर्भामध्ये पूर्णतः वगळून टाकणं हे अत्यंत चुकीचं आणि घटनाबाह्य कृत्य आहे. लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये असाच प्रकार होतो. म्हणजे मागच्याही भागामध्ये आपण ते बोललो होतो. पण आत्ता हा फक्त कृषीपुरता विषय आपण ठेवूया. आणखीन एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट याच्यामध्ये या कायद्यामध्ये मंजूर झालेली आहे आणि ती अशी, की सरकार आणि त्यांचे अधिकारी म्हणजे प्रांत अधिकाऱ्यापासून कलेक्टर ते कृषी सचिवापर्यंत केंद्र सरकारच्या यांनी कसाही चुकीचा निर्णय दिला तरी त्यावर कारवाई मागण्याची सोय या कायद्यामध्ये पूर्णतः नाकारलेली आहे. पूर्णतः नाकारलेली आहे. आणि मग इथं आणखीन मोठा धोका निर्माण होतो, की ज्या वेळेला माझ्याकडे मी शेतकरी म्हणून माझा माल विकू पाहतोय आणि माझ्याकडे रिलायन्स फ्रेशपासून अदानीपासून अनेक कंपन्या माझ्याकडे येत आहेत तो माल विकत घ्यायला. तर एकतर माझ्याकडे हे निगोसिएशन स्किल नाही. त्यानंतर ते मला त्यांचा इन्फ्लुअन्स आणि प्रभाव टाकून माझ्याबरोबर काहीतरी करार करणार आणि त्या कराराचा जर भंग झाला तर त्या कराराचा भंग झाल्यानंतर मला ज्यांच्याकडे जायचं आहे त्या प्रांत अधिकाऱ्याकडे किंवा त्या जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा त्या कृषी सचिवाकडे मी रिलायन्सच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणार आणि मग तो प्रांत अधिकारी माझं ऐकणार आणि माझ्या बाजूने निकाल देणार का रिलायन्सच्या दबावामध्ये येऊन निकाल देणार याची काहीही शाश्वती नाही आणि ती कोणाच्या बाजूने निर्णय दिला जाऊ शकतो याचा आपण सर्वजण अंदाज करू शकतो. आणि असा चुकीचा निर्णय दिल्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाई करण्याची तरतूद सरकारने नाकारलीच आहे, की होणार नाही त्याच्यावर कुठलीही कारवाई. त्यांनी कोणता का निर्णय द्यायला आणि ही म्हणजे ही फारच भयंकर गोष्ट आहे जी पूर्णतः घटनाबाह्य आहे. त्या माणसाच्या प्रत्येक मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये जाणारी ही गोष्ट आहे. पण अशा पद्धतीचा कायदा संमत झालेला आहे. यानंतर सर्वात महत्वाचा याच्यातला मुद्दा पुन्हा हा तोच येतो, की घटनेने कोणताही अधिकार दिलेला नसताना केंद्र सरकार थेट राज्य सरकारच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत आहे, त्यात फेरफार करते आणि राज्य सरकारला पूर्णतः बेदखल करून टाकत या सगळ्या जबाबदारीतून. स्वतःची जी काही एमएसपीची जबाबदारी आहे ती तर ऑलरेडी त्यांनी कायद्यात लिहूनच ढकलून दिली आहे, की आम्ही आता हे कॉर्पोरेट सेक्टरवरती ढकलून देतोय किंवा 3 दिवसाचा हा जो निर्णय आहे. म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जिथं हापूस आंबा इतक्या मोठ्या प्रमाणावरती पिकतो, लक्षावधी टन, त्या हापूस आंब्याच्या उत्पादक शेतकऱ्याला एकदा विचारा, की तुला 3 दिवसामध्ये जर पैसे नाही मिळाले तर एक तर तू 3 दिवसाच्या आत ते घ्यायचे
नाहीतर तू तो करारच करू शकणार नाहीस त्या व्यापाऱ्याबरोबर. तर त्याची काय अवस्था होईल, याची आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि म्हणून हे जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीमध्ये लादणं आहे लोकांना आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकऱ्याला ढकलणं आहे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यामध्ये नीळ उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या खालती एक्सप्लॉयटेशन, शोषण केलं जात होतं, त्या मुद्द्यावरून सुरुवात झाली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पासून स्वातंत्र्य आंदोलनाला सुरुवात झाली. ते आज इतक्या वर्षानंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या पर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत. चंपारणमध्ये झालेलं महात्मा गांधींनी 1916-17ला केलेलं आंदोलन हे कदाचित भारतातल्या गावागावात, तालुक्यात करण्याची वेळ ओढवू शकते. याचंच फक्त गांभीर्य सर्वांनी आज लक्षात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटू याच कायद्यातल्या इतर गोष्टींबद्दल आणखीन सविस्तर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद.